हाय फ्रेंड्स, मी कल्पना स्वागत करते तुमचं आजच्या एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज लोणचं करायचं आहे मला. त्याच्याकरता आता मी चालले बाहेर कैऱ्या फोडून आणण्यासाठी. आणि आता त्या कैऱ्या पाण्यात टाकलेल्या आहे, त्या पुसून घेते. मी जाणार आहे कैऱ्या फोडून आणण्यासाठी. आणि आज थोडं बाहेर वातावरण थोडं खराब झालं आहे. रात्री पण विजा वगैरे होत्या आणि आता सुद्धा आभाळ आलेलं आहे. तर लवकरात लवकर जातो आम्ही आणि कैऱ्या फोडून आणतो. कारण की ना वातावरण बाहेर थोडं आभाळ आलं आहे, तर कधी पण पाऊस वगैरे येण्याची शक्यता आहे. कारण की गरमच एवढं होतं आहे की भरपूर असं. इथे आला होता ननंदबाईचा कॉल. त्या सांगत होत्या ध्यान आहे म्हणे वहिनी तुमचं. अन्वी पण आली आता इकडे मामाच्या घरून. तर अन्वीचं पण चालू होतं गप्पा मारणं. तर त्या सांगत होते अन्वी खूप गप्पा मारते वहिनी, चालूच राहता तिचं, आत्तो असं कर आत्तो तसं कर. तिला काही तुमचं ध्यान येत नाही म्हणे. आता बड्डे वगैरे इथंच करणार म्हणे. अन्वीचा आता लवकरच बड्डे आला आहे तर बाय करू लागला. त्यांची बॅटरी लो झाली होती तर त्यांनी बाय केलं. हे बघा ह्या कैऱ्या आहे. सकाळीच मी पाण्यात टाकून ठेवल्या होत्या. कारण नाही ना त्या पाण्यात नाही टाकल्या, थंड्या राहतात पाण्यात टाकले की. आणि तशा जर वरती ठेवल्या असत्या तर त्या थोड्या लगेच पिकायला सुरुवात होती, म्हणून मग पाण्यात टाकून ठेवल्या होत्या. आणि आता त्या पाण्यात टाकून आता ते पुसून घेते मी. पिशवी पण घेतली त्याला टाकण्यासाठी. आता पुसून घेते आणि लगेच जाऊ आम्ही कैऱ्या फोडण्यासाठी. तर इथे चालू झालं आहे माझं आता भरपूर असा लसण निसायची तयारी. लसण निसायला तर काय नाही, पण मला आहे ना लसण निसायचा खरंच सांगते खूप कंटाळा येतो. माझ्या नखांची खूप आग होती, पण आता काय करणार, निसावं तर लागणारच नाही. आता लसण निसते आणि मग ताईंचं अजून आवरलं नाही, मग जाऊ आम्ही कैऱ्या फोडायला. तशी झालाय माझा लसूण निसून. एवढा मोठा लसूण निसलाय. हात बघा माझे कसं झालं. इथे निघालो होतो आम्ही कैऱ्या फोडून आणण्यासाठी. ताई म्हणे चला पटकन आवरा, कारण की उशीर झालाय म्हणे आपल्याला. तसे आले मी घरी. खूप थकून गेले माहिती का. म्हणजे मी 4 वाजल्याची बाहेर गेलेली, आता 6 वाजले. 6 वाजून गेले, 6 वाजून 11 मिनटं झाले तेव्हा अशी मी घरी आले. आणि एवढ्या वेळची कैऱ्या फोडल्या, लोणचाचा मसाला घेतला. परत लोणचाला मला भरणी नव्हती, होती मला भरणी पण मी गावी दिली होती, म्हणून आता लोणचाची भरणी वगैरे आणली. आणि आता त्या कैऱ्या पुसायच्या मला, थोड्याशा सुकवल्या आणि करायच्या आणि मग करायचं लोणचं. आणि माहिती का आभाळ आलं आहे त्याच्यामुळं खूप गरम होतं आहे. एवढं गरम होतं आहे की पाहायचं काम नाही. मग आभाळ आलं आहे. त्या आमचं विहान खाणार आहे दाबिली. काय खाणार आहे विहान तू? कुठून आणली आहे? गावातून आणली आहे. बोल या फ्रेंड्स दाबेली खायला. चालू होतं यांचं मनी प्लॅनला पाणी घालणं. आणि त्यांनी खरंच, मी गावी गेले तरी ते झाडं सुकू दिले नाही, पाणी टाकलं. मी गावी गेल्यावर त्यांनी टाकलं, काही बाजूच्या दिदीने टाकलं, झाडं सुकले नाही. हेच महत्त्वाचं नाही का. ते तेच सांगत होते. कधी ध्यान नाही राहिलं तर दिदी टाकायची, कधी मी टाकायचं, असं त्या सांगत होते मला. इथे आता कैऱ्या फोडून आणल्या होत्या, त्याच्यानंतर मग मी ते सुकत घातल्या. आणि पहिल्यांदाच लोणचं करणार होते, मग थोडंसं मनात हे पण होतं की आपण पहिल्यांदाच करतोय, चांगलं होईल का न हे होईल. पण खरंच छान झालं असं वाटतं आहे. पुढे तर बघूच आता, मुरल्यानंतर थोडं चांगलंच लागणार. पण आत्ता असं म्हणते की खूप छान झालं, कारण की मी चव घेतली त्या याची मसाल्याची, छान झालं आहे. तर मग आता मी ते कैऱ्या पसरून दिल्या होत्या, त्या पिशवीत ठेवल्या असत्या तर त्या थोड्याशा घाम आला असं त्याला, गरम झाल्या असत्या, तर मग असं सुकत घातल्या थोड्याशा.
हवा लागते त्याला तेवढंच वारण राहतं. आणि त्यांच्याशी चालू होतं माझं काहीतरी बोलणं. म्हटलं खायला तर गोड लागतात आणि करायचे खूप भरपूर हे राहतं. खरंच काही पण करा, भरपूर त्याला मेहनत राहते. आता लगेच आम्हाला किराणा आणायला जायचं होतं, पण मग मी कैऱ्या आता पसरून दिल्या त्या आता मी ते कैऱ्या वाळत घातल्या आहे आणि ते ना थोड्याशा अशा खराब आहेत, तर मग ते आता चेक पुसून घ्यावं लागतील, साफ करून घ्यावं लागेल. आणि ना त्याच्यामध्ये थोडंसं ते असं भुंगा लागलेला होता, तो किडा होता त्याच्यामध्ये. त्या कैऱ्या फोडल्या ना तर कैरीमध्ये मध्ये किडा होता. मग तो आता थोडंसं असं पुसून घ्यावं लागेल, चांगलं पुसून घेऊ आता थोड्या वेळात. आता ना ही मी लोणचाची भरणी आणली आहे, एवढी आहे. अय्यो खूप जोराने पडलं त्याच्यावर. आणि आता ना मला मसाला दाखवते, जे की मी हे मसाला आणला आहे. याला काय हे बघा, हे डाळवं, मीठ, तिखट, हे मसाला आहे रामबंधूचा लोणचा मसाला. आणि हळद, लोंगा, आपलं हे मेथ्या आहे बघा या, शोप, वेलची, काळे मिरे आणि दालचिनी. मला फक्त याला काय म्हणतात ते मला माहिती नाही आहे, तर ते आपण नंतर पल्लवीताईला विचारू हे काय आहे नेमकं. आता याच्यामध्ये आम्हाला गूळ ॲड करायचं आहे, अजून तेल ॲड करायचं आहे, थोडं सामान राहिलं आहे अजून. हे एवढं काहीसं आहे. हे 3 पॅकेट घेतलं आहे, कारण की हे डाळवं जास्त लागतं ना, म्हणून हे 3 पॅकेट घेतले. हे मीठाचं पॅकेट आहे मोठं, आणि हे 2 घेतले आहे मसाल्याच्या पुड्या. मला खूप गरम झालं आहे, पण मी आता चालले किराणा आणायला. किराणा संपलेला आहे, गावाकडून आल्यापासून किराणा भरायचा असंच चाललं होतं. मग आता मी चालले किराणा आणायला, किराणा घेऊन येतो. आज एवढं धावपळ चालू आहे, कैऱ्या फोडायला गेले, इकडं म्हणजे मसाल्यात सामान घ्यायला गेले, भरणी घ्यायला गेले, आता किराणाला चालले. आता 7 वाजले, पण किराणा घेऊन येते, त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा, मग लोणचं घालायचं, भरपूर असे काम आहे. तर येतो आम्ही आता किराणा घेऊन. पिल्लू याच्यात बसून घे ना, चक्कर भेटल ना तुला. बसून बसून पाय बसून ये बाबू, म्हातारा झाला का तू? अरे अरे जास्त दिवस नाही चालत ते. तेव्हा संपतं का ते? आता इथे आम्ही करत होतो लोणचाचा मसाला तयार. इथे पल्लवीताई सामान काढून घेत होते. त्यांनी पहिले मीठ आणि ते डाळवं जे असतं ना मोहरीचं, ते दळून घेतलं होतं.
आता परत ते एकदा दळून घेत होत्या, कारण की त्याचे 3 पॅकेट आणले होते ना, म्हणून त्या दळून घेत होत्या ते. आता त्याच्या इकडेच मी लवंगा आणि काळे मिरे काढले होते. अर्धे अर्धे घेतले होते ते. इकडच्या साईडनं लवंगा टाकलं होतं, इकडच्या साईडनं मिरे टाकले होते. आता ताई दालचिनी टाकत होत्या त्याच्यामध्ये काढून, म्हणजे ते मोठं राहतं ना, ते बारीक बारीक करून टाकत होत्या. ते काही कट होत नव्हतं, मग ते पकडणं हे करून केलं त्यांनी कट. आणि त्याच्यात आम्ही जे विलायची आणि हे आणलं होतं ना, मेथ्या, त्या काही आम्ही टाकल्या नाही आहे लोणचामध्ये, तर त्या तसेच ठेवल्या. आणि आता हे काढून टाकलं, दालचिनी, लवंगा आणि काळे मिरे. त्याच्यानंतर आता शोप काढून घेऊ. शोप काढली ताईंनी त्याच्यानंतर. आता लगेच शोप काढून झाली होती आमची. शोप काढून घेतली आणि त्या मसाल्यामध्ये टाकून घेतली. आणि मग आता हे मिरची पावडर आणि ते फोडून टाकायच्या होतं त्याच्यामध्ये. मग मिरची पावडर आणि हळद टाकून दिली ताईंनी. तर ते म्हटलं होतं मी तुम्हाला, मला हे माहिती नाही नेमकं काय आहे. तर तो हिंग आहे. मग ताईंनी मला सांगितलं, आपल्याला जर हिंगाची पावडर येते ना, तर तीच याचीच पावडर राहते. तर तो हिंग होता. मला काही ते नेमकं माहीत नव्हतं. इथे मसाला रेडी झाला होता, लोणचाचा मसाला. आणि त्याच्यावर नंतर लोणचाचा मसाला आणि तिखट आणि हळद नंतर टाकली ताईंनी. इथे तेल उकळून घेतलं आणि त्याच्यामध्ये लसूण टाकला होता ताईंनी. तर ते आता मसाल्यात टाकणार त्या आणि ते मसाला मिक्स करून घेणार. मला नेमकं म्हणजे एवढं माहिती नव्हतं. लहानपणी असताना पाहिलेलं आईच्या घरी करताना, पण मग एवढं काही लक्षात राहत नाही ना कसं करतात काय. ते स्वतःवर आलं की काय म्हणतात ना, ते करावं लागतं असं. पण मला माहिती नसताना ताईंनी मला भरपूर त्यांनीच केलं म्हटलं चालतं. मी फक्त काही सामान लागलं तर द्यायला यायला होते. आता ते लसण आणि ते लोणचं तेल आणि ते टाकून देत होते त्या मसाल्यात लोणच्याच्या. इथे त्यांनी केलं होतं, आता मिक्स करणं चालू केलं होतं. आणि तेल कमी पडलं होतं, मग सगळंच तेल टाकून दिलं होतं त्यांनी. आणि परत थोडं तेल लागणार होतं, तर मला त्यानंतर म्हणत तेल जाऊन आण म्हणून तू. आता मी इथे लगेच तेल घेऊन आले होते, मग त्यामुळे आता थोडंसं गरम होतं, ते थोडंसं थंड होऊ दिलं. आणि मग मी लगेच टाकायला घेतलं तेल. मी टाकू लागले आणि त्या मिक्स करू लागल्या. तुम्ही म्हणसान तेल आणायला कुठं गेली होती, तर तेल मी हॉलमध्ये फॅनखाली ठेवलं होतं थंड होण्यासाठी. म्हणजे ते खूप गरम होतं, मग जे उकळून घेतलं होतं आम्ही, म्हणून मग ते फॅनखाली ठेवल्यामुळं मग मी समोर हॉलमध्ये गेली तेल आणायला. आणि इथे आला होता ननदबाईचा व्हिडिओ कॉल परत. म्हणजे त्या मला म्हणत होत्या, या इकडे धोंडे खायला तुम्हीच, खूप आठवण येते तुमची, तर या म्हणे धोंडे खायला सगळेजण परत एकत्र, या इकडे बॅग भरून म्हणे. तर मी गेल्यापासून काही आम्हाला करमत नाही म्हणे, तर या म्हणे इकडेच. तर इथे आता मी देत होते कैऱ्या टाकून त्याच्यामध्ये, आणि कैऱ्यांचे खाप टाकून देत होते मी त्याच्यामध्ये. आणि ताई मसाल्यामध्ये मिक्स करून भरणीमध्ये भरत होत्या. तर तेच चाललं होतं आमच्या दोघींचं. आणि मसाला लागल्यानंतर तेल लगे उशिरा टाकला मी थंड करून त्याच्यामध्ये. या भरण्यामध्ये बसलं नाही आहे, तर याच्यात ठेवलं आहे मी. आणि थोडी हवा लागावं म्हणून इथे खिडकीजवळ ठेवलं आहे. आमची बघा कशी खेळ चालले यांचे. हात दुखत आहे त्याचे, तरी चालतातच उद्योग काही ना काही. तुला कोण लावलं आहे का खेळायला रे? हाय हाय, अरे तो पडदा निघेल खाली. मी आता याच्यात तेल टाकलं आहे, पण मग आता ते कमीच टाकलं आहे मी, कारण की काय होणार ना, उद्या आणखी खाली बसतो लोणचं. थोडं आणखी खाली बसलं ना की मग ते तेल थोडं वरती येईल, म्हणून मग मी तेल आता कमी टाकलं आहे. उद्या सकाळी बघू आता. आणि एका या भरणीमध्ये नाही बसलं म्हणून इकडं ठेवलं आहे घमेल्यामध्ये. त्याला उद्या एक काचेची भरणी आणू म्हटलं दुसरी. आणि ते मला गोड करायचं आहे थोडंसं, त्याच्यात गूळ खिसून टाकायचं आहे. ते पण मला लोणचं खूप आवडतं गोड म्हणून थोडंसं. आणि हे आणखी खाली जाणार आहे, समजा ही अर्धीच भरणी होईल उद्या सकाळी. बघू आपण उद्या सकाळी आता. हे बघा आपलं लोणचं आणि तेल बघा किती वरती आलं आहे आता. रात्री टाकलं त्या तेल काही दिसत नव्हतं, ते खिडकीचा इफेक्ट वाटतोय थोडासा. आता बघा कसं तेल वरती आलं आहे. आणि आपलं लोणचं बघा थोडीशी भरणी घसरती ती, आणि बघा ते कसं तेल हलतंय. आणि हे सुद्धा
याच्यातही तेल वरती आलं आहे. त्यात मला गूळ खिसून टाकायचं आहे थोड्या वेळाने, म्हणून ते वेगळ्या भरणीत टाकायचं, म्हणून ते वेगळं ठेवलं आहे मी. कोणाचे लेकरं असे करतात बघा, नुसतं क्रीम खाऊन घ्यायची आणि बिस्किट तसेच पडू द्यायचे. हे माझ्या एवढीचं नेहमीचं झालं आहे. मी असं कंटाळते त्याला की बाळा सर्व खाऊन घ्यायचं. मी कशाचं बाळ माझं. माझे आत्ताशी भांडे घासून झाले. रात्रीचे भांडे तसेच होते, कारण की रात्री मला झोपायलाच 11:30 वाजून गेले होते. रात्री भांडे तसे होते. आत्ताशी भांडे घासून ठेवले मी खाली. यांची आता आंघोळ झाली आहे. आता व्यू आमचा मेकअप करणार, छान छान कपडे घालणार आणि मग आम्ही रेडी होणार फिरायसाठी, खेळायसाठी, हे ना. चॉकलेटच नाही द्यायचंय. मग व्यवस्थित बोल. तू कशा दिसतोय मला सांगा म्हणा, मी कशा दिसतो. सकाळी आधीच भांडी पण राहिली होती रात्रीचे, त्याच्यामुळे उशीर होऊन गेला. पण एका जणांचा फोन आला की मला अर्जंट ड्रेसला टिपा लागतं आहे, टाकून देसाल का. तर म्हटलं हो चालेल, देते म्हटलं, कारण आपलं कामच ते तर नाही कसं म्हणणार ना. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझं लोणचं केलं आहे मी, तुम्हाला कसं वाटलं कसं नाही प्लीज कमेंट करून सांगा. तर बाय.